सोपवण्यात आला आणि माळव्याची राणी म्हणून त्या नावारूपास आल्या. राणी अहिल्याबाईंनी प्राचीन ग्रंथात वर्णित महिष्मती नगर म्हणजे माहेश्वरला आपली राजधानी घोषित केलं. तेथेच नर्मदा किनारी त्यांनी आपला सुंदर महल देखील बनवला. 18व्या शतकामध्ये महेश्वर नगर हे साहित्य, संगीत आणि कला यासाठी प्रसिद्धी रूपास आलं होतं. इतकी अतिशय साधी राहणी असलेल्या अहिल्याबाईंची महादेवाप्रती इतकी अगाध आस्था होती की राज आज्ञेच्या शेवटी स्वतःचे नाव न लिहिता श्री शंकर असं लिहिलं जायचं. त्या काळच्या नाण्यावर नंदी आणि रुपयावर महादेव आणि बेलपत्राचे चिन्ह आढळून येतं. राणी बनताच अहिल्याबाईंनी क्रांतिकारक अभियानाला सुरुवात केली. हा तोच काळ होता जेव्हा शतकानुशतकं चाललेल्या इस्लामी हमल्यांमुळे हिंदू समाजाचा आत्मविश्वास आणि स्वाभिमान पार धुळीस मिळाला होता. बादशाह बनून बसलेल्या मगरूर लोकांनी हिंदूचे सगळे पवित्र तीर्थक्षेत्र आणि मंदिर देखील तोडले होते. ध्वस्त झालेल्या प्राचीन देवालयासाठी महाराणी अहिल्याबाईंनी आपला राजकोष उघडा केला. मग काशी असो वा मथुरा, अयोध्या असो वा ओंकारेश्वर, बद्रीनाथ असो वा केदारनाथ, रामेश्वरम असो वा अमरकंटक, कदाचित कुठलंही देवस्थान उरलं असेल की जिथे राणी अहिल्याबाईंनी काम केलं नाही. आपल्या आयुष्यात त्यांनी 1000 पेक्षा जास्त मंदिरांचे निर्माण आणि जीर्णोद्धार केला. संपूर्ण भारतभर धर्मशाळा, विहिरींची निर्मिती केली. काशी विश्वनाथची पुनर्रचना ही त्यांच्या हातून घडलेली विशेष रचना.